नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज तारीख आहे 17 नोव्हेंबर 2024 आणि वार आहे आज रविवार। तर बघूयात आजचा दिवस कसा जातो। एक आपल्याला पहिली ट्रिप पडली आहे, गुडलॉक हॉटेलपासून ट्रिप पडली आहे चिखलीची, कुठं ते इंडस्ट्रियल एरियामध्ये आहे। ठीक आहे, तर आपण आलो तर कस्टमर पॉईंटला आणि ह्या ट्रिपचे आपल्याला दिले ते 198 रुपये। अंतर दाखवले 17 किलोमीटर। बघूयात ॲक्च्युअलमध्ये किती आहे। ओलाचं काही सांगता येत नाही, ही पहिली ट्रिप आपल्याला ओलाकडून आलेली। ठीक आहे, तर बघूयात कस्टमरला कॉल करून कस्टमर कधी येतात आणि बघूयात आजचा दिवस फायनल शेवटी कसा जातो। कालचा दिवस थोडासा इकडे तिकडेच गेला आहे आणि तेवढं काय अर्निंग पण झालेलं नाही का। बघूयात आज आणि आत्ता पण सकाळी 8:30 वाजल्यापासून चालू करून ठेवलं होतं सगळे ॲप्स। पण आपल्याला ट्रिप काय पडली नाही। जसं आपण घराच्या बाहेर निघालो आत्ता, तर चाकणच्या साईडला येत होतो तेवढ्यामध्ये आपल्याला ट्रिप पडली आणि आत्ता आपण गुडलॉक हॉटेलच्या इथं आहोत आणि कस्टमर पिकअप पॉईंटला। बघूयात कस्टमरला कॉल करून आणि करतो बाकीचं अपडेट। तर मित्रांनो, आपण आता शिक्रापूरमध्ये आहोत। आपल्याला जी ट्रिप पडली होती आता आपल्या टोटल सकाळपासून 3 ट्रिप कंप्लीट झालेले आहेत। पहिली जी तुम्हाला मी सांगितली गुडलॉक हॉटेलच्या तिथून चिखलीची, त्यानंतर चिखलीतून आपल्याला एक ट्रिप पडली होती जी की पिंपळे सौदागरची आणि त्या ट्रिपचे आपल्याला 150 रुपये दिलेत ओलाने। अंतर जे होतं 10 किलोमीटर होतं आणि 10 किलोमीटरचे आपल्याला 150 रुपये दिलेत। वेळ आपल्याला काही जास्त लागला नव्हता त्या ट्रिपला, एक 20 मिनटामध्ये आपण कस्टमरला ड्रॉप केलं। रस्ता खुला होता सकाळच्या टाईममुळं आणि तिथून आपल्याला लगेच जसंही कस्टमरला ड्रॉप केलं तसंच लगेच एक 5 मिनटामध्ये आपल्याला दुसरी ट्रिप पडली। म्हणजे आधी पडली होती एक, पण ते रेट खूप कमी होतं आणि त्यामुळे मी ते एक्सेप्ट केलं नाही। त्याच्यानंतर दुसरी ट्रिप पडली तर आपण ते एक्सेप्ट केली। 540 रुपये फेअर दाखवला आणि आत्ता आपण जस्ट कस्टमरला सोडून थांबलो तिथे शिक्रापूरमध्ये। आणि हे जे अंतर होतं 49 किलोमीटर होतं। रेट थोडा कमी होतं, पण लाँग ट्रिप आहे, कमी वेळामध्ये जास्त काम होईल म्हणून त्या हेतूने मी ते एक्सेप्ट केली आणि आपण आता इथं आहोत। आणि कस्टमरशी असं बोलणं झालं आहे की ते रिटर्न आपल्याला त्यांना सोडायचं आहे, तर त्यामुळं इथं वेट करत आपलं बसलो आहे आणि नाश्ता वगैरे करून घेतला तोपर्यंत। अजून एक 10-15 मिनटं लागतील त्यांना, काय हरकत नाही, थांबू आपण। शिक्रापूर करून इकडून का ट्रिप आता मोठी पडायची नाही, पडली तरी पण ते इथली तिथली असायची। पण हेच मग आता कस्टमर आपला ओला कमिशन जाण्यापेक्षा पर्सनली बोलले त्यांनी आपल्याला की आपण जाऊयात, थांबा एक 10-15 मिनटं वेट करा। तर मग काय हरकत नाही, थांबायला आपण थांबू शकतो आणि बघूयात कस्टमर कधी येतात आणि बाकीचं करतो अपडेट। तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत घरी डायरेक्ट आणि आत्ता वाजलेत 10:28 झालेत आणि आज दिवस चांगल्यापैकी बिझी होतो आपण आणि बऱ्याच सारख्या ट्रिप पडत गेल्या, त्यामुळं व्हिडिओ काय काढता आला नाही। आपण आज खूप लांब फिरलो आणि आजचं जे कलेक्शन झाले 3635 रुपयाचं कलेक्शन झालेलं आहे टोटल। त्यामुळे त्यामध्ये आपण एक वेळेस CNG टाकला आहे, फक्त 645चा आपण CNG टाकला आहे त्यामध्ये। आणि आत्ता पण 5 गाड्या आहेत, तर बऱ्यापैकी आहे अजून CNG आणि आज तेवढं काम झालेलं आहे। आणि ते जे तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्याला शिक्रापूरहून प्रायव्हेट ट्रिपसाठी कस्टमरने थांबून घेतलं आहे म्हणून, तर ते कस्टमरला जसं आपण आपलं कोकणी चौकात परत आपण ड्रॉप केला तर त्याचे आपले वेटिंग चार्जेस धरून एक अर्धा तास गेला असेल तिथे त्यांच्यासाठी। तिथं वेटिंग चार्जेस धरून टोटल त्यांनी आपल्याला दिले तर 50 किलोमीटरचे 700 रुपये। तिथून लगेच उबर चालू केले आपल्याला इंटरसिटी पडली भिवरी गावच्या इकडची, ते पण 49 किलोमीटरचे आपल्याला दिलेत 800 रुपये, 811 रुपये उबरने दिलेत। आणि त्याच्या आपल्याला ते कंप्लीट करायला वेळ लागला होता 1.5 तास आणि ते चांगल्यापैकी आपल्याला एक ट्रिप पडल्यामुळं बऱ्यापैकी फायदा झाला। आणि ह्याच्या शिक्रापूरची जी ट्रिप होती त्याचा पण आपल्याला आज खूप फायदा झाला, म्हणजे लाँग ट्रिपमुळं जास्त फायदा झाला, समजा कमी वेळामध्ये जास्त बेनिफिट झाला आपल्याला। आणि त्याच्यानंतर मग तिथूनच एक बेवरी गावातूनच 1-1.5 किलोमीटर पिकअप होता। तर त्याच्यानंतर आपल्याला ट्रिप पडली बावधानची ट्रिप पडली, तर आपल्याला त्या ट्रिपचे 367 रुपये दिलेत उबरने। तर ते इंटरसिटी होती, पण रेट कमी होता आहे तेवढंच आणि अंतर पण कमी होतं, 26 किलोमीटरचा आपल्याला तेवढा रेट दिला होता।
तर ठीक आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला एक उबरवरती चालली होती. 411 रुपये फेअर दाखवला होता, जे की बावदानच्या इथून हडपसरची. आणि त्या ट्रिपचे आपल्याला दिले तर 397 रुपये. ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला दिल्यानंतर कंपनीनं पण घेतली तर काय नाही वाटत, अशा लाँग लाँग राईड. आणि उबरवरती फक्त आज 3 राईड कंप्लीट झाल्यात. आणि रॅपिडोवर आज काहीच नाही. आणि ओलावरती 4 राईड झाल्यात आणि उबरवरती 3 राईड झाल्यात. आणि एक प्रायव्हेट जी आपण कन्वर्ट केली किंवा कस्टमरने आपल्याला सांगितली ती. अशा प्रकारे टोटल आज 8 राईडमध्ये आपलं 36 ते 35 रुपयाचं काम झालेलं आहे. त्यामध्ये इकडे CNG टाकलं जसं की तुम्हाला मी सांगितलं. आणि आत्ता जे आपण हडपसर ते देऊगाव हे एक ट्रिप आपल्याला शेवटची पडली होती. आणि ह्याचं फेअर दाखवलं होतं आपल्याला 485 रुपये. आणि कस्टमरचं ते ऑनलाईन पेड होतं, त्यामुळं आपल्याला शेवट काय समजला नाही किती दिले. आणि आपल्याला वेळ लागला होता 1 तास 25 मिनिटे तिथं ड्रॉप करण्यासाठी. आणि डायरेक्ट हडपसरहून देऊगावची ट्रिप पडली होती ते. हे पण चांगली ट्रिप पडली होती. म्हणजे आज सगळ्याच लाँगच्या ट्रिप पडल्यात. एकही अशी ट्रिप नाही आहे की कमीची असन. म्हणजे अशा 2 होत्या सकाळच्या आपल्या ट्रिप जे पडल्या होत्या. दोन्ही छोट्या राईड होत्या. त्या जशा हे ट्रिप कंप्लीट केल्या त्याच्यानंतर आपल्याला एकही छोटी राईड पडली नाही आणि एक्सेप्ट केली नाही, पण पडल्या होत्या पण. आणि आत्ता देऊगावमध्ये पण एक मोठी राईड पडली होती 560 रुपये वारजेची, पण ते काय आपण एक्सेप्ट केली नाही, घराजवळ होतं म्हणून आपण डायरेक्ट घरी आलो. आणि अशा प्रकारचा दिवस गेलेला आहे आज संडेचा. ठीक आहे, तर मग अशा प्रकारे आपण या ब्लॉगला इथंच एंड करूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.